फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स, आपण या पिरियडमध्ये लास्ट क्वेश्चन ऑफ द प्रॅक्टिस सेट क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. त्याच्यामध्ये काय दिले पहा की द रूट्स ऑफ द ईच क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. फाइंड के. रियल आणि इक्वल रूट्स असतील तर तुम्हाला माहिती आहे डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, डेल्टा. डिस्क्रिमिनंटला काय म्हणतो आपण, डेल्टा. मग डेल्टा ही डेल्टाचं साईन आहे बरं का, लाईक ट्रायंगल असं साईन असते. डेल्टालाच काय म्हणतो आपण, b² मायनस 4ac. याच्या व्हॅल्यूवरून आपल्याला ते काय करता येणार आहे, रूट्स आर रियल आणि इक्वल असल्या होत्या याची व्हॅल्यू काय असते हे माहिती आहे तुम्हाला. b² मायनस 4ac इज इक्वल टू 0 जर असेल तर कसे असतात त्याचे रूट्स, तर रूट्स असतात त्याचे रियल अँड इक्वल. म्हणजे त्याचे रूट्स रियल आणि इक्वल असण्यासाठी हे b² मायनस 4ac ची व्हॅल्यू म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असणं गरजेची. मग बघू आपण कशा पद्धतीनं b² मायनस 4ac इथं रिलेटेड आहे. मग पहा, हे जे वरचं इक्वेशन आहे 3y² प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0, याला कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ आता इथं जसं की ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर करायचं. पण एक्सच्या जागेवर इथं कोणतं व्हेरिएबल आहे, y. म्हणून इथं काय म्हणायचं, ay² कम्पेअरिंग विथ ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पॅरिझन केलं. चला, कम्पॅरिझन म्हणजे abcच्या किमती येतात. y² स्क्वेअर कोएफिशियंट इथं a आहे, इथं y² चा कोएफिशियंट 3 आहे, 3. by मीन्स b ॲट द प्लेस ऑफ b व्हॉट इज हिअर, b इज व्हॅल्यू k आणि c च्या प्लेसला आहे 12, c इज इक्वल टू 12. ओके, आपण आता ही व्हॅल्यू काढून घेऊ. b² मायनस 4ac ची काय व्हॅल्यू आहे, डेल्टा. नाव डेल्टा हे डेल्टा आपण काढायला इज इक्वल टू काय करणार आहे, b² डेल्टा इज इक्वल टू काय करायचं सांगा, b² मायनस 4ac याची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. b² म्हणजे कोणाचा स्क्वेअर, केचा स्क्वेअर, k² मायनस 4 इंटू मल्टिप्लिकेशन असते इथं a is what 3 into c is what 12 means k² minus चला 4 3 जा 12 into 12. राईट, लक्षात. एक स्टेप बाय स्टेप सांगतो. k² इज इक्वल टू 12 into 12 दॅट इज 144. अंडरस्टँड. हे झालं. याच्या पुढे होते का नाही, याच्या पुढे होईल पण ते नंतर स्टेप करू. आता काय याचं एक्सपान्शन होत असतं, पण सध्या एवढं समजून घ्या. b² किंवा b² मायनस 4ac ची व्हॅल्यू डिस्क्रिमिनंटची किती आली इथं, k² मायनस 144. आता पहा हिअर इथं कसे दिले एक्झाम्पलमध्ये, ईच क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. त्याचे रूट्स हिअर, रूट्स of the given quadratic equation of the given quadratic equation roots of the given quadratic equation कसे आहेत बरं ते, are real and equal, are real and equal. हे गिवन आहे, हे गिवन आहे की बाबा रूट्स त्याचे कसे आहेत, रियल आणि इक्वल आहेत. ही गोष्ट कशी क्वेश्चन मध्येच दिलेली गिवन. हे इथं रूट्स आर रियल अँड इक्वल हे क्वेश्चन मध्ये मनाने लिहिलं नाही मी वाक्य. मग आता काय करायचंय, जर रियल आणि इक्वल असतील तर त्याची व्हॅल्यू b² मायनस 4ac किती असणार आहे, 0. Here b² minus 4ac is equal to 0. Right?
आता त्या बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू किती आलेली आहे, के स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 0 असं दिलं. के स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 0. आता पहा, आता ह्याला के स्क्वेअरला के स्क्वेअर मायनस हे 144 कोणाचा स्क्वेअर आहे, 12चा स्क्वेअर, त्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं तर 12 स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, के स्क्वेअरला के स्क्वेअर आणि 144 कोणाचा स्क्वेअर आहे, 12चा स्क्वेअर आहे, तर त्याला स्क्वेअर फॉर्ममध्ये. मग तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती इथं, एक इथं फॉर्म्युलाचा मी आठवण करून देतो. तो फॉर्म्युला कसा आहे पहा, जेव्हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं तेव्हा काय होतं, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी असं होत असतं. स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आलं लक्षात. आता पहा, आता के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर, मग के प्लस 12 काय करावं लागेल, देअरफॉर के प्लस 12, के प्लस 12. मला सांगा इथं हे ए म्हणजे के आहे आणि बी म्हणजे 12 आहे, लक्षात घ्या. तर इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी म्हणजे के प्लस 12 लिहिलं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे, ए मायनस बी म्हणजे के मायनस 12 लिहावं लागेल, के मायनस 12 इज इक्वल टू 0ला 0. हे फॉर्म्युला तुम्ही, कारण हे कसं काय आलं तर फॉर्म्युला तुम्ही आधीच रिझन आधीच लिहिलेलं आहे. हे कसं काय आलं, ए म्हणजे के आणि बी म्हणजे 12. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असलं तर ए प्लस बी आणि ए मायनस बी, तसं म्हणजे के प्लस 12, ए म्हणजे के आणि बी म्हणजे 12, के प्लस 12 इथं जसं इथं ए प्लस बी आणि ए मायनस बी इथं, तसं इथं काय होईल, के मायनस 12. आलं लक्षात. ए आणि बी समजण्यासाठी लिहिलं होतं. चलो नेक्स्ट लाईन. तर याचं काय मिनिंग होतं मग आता, के प्लस 12 हे याचा पण अर्थ काय होतो 0 और के मायनस 12चा पण मिनिंग काय होता असतो 0. मग लक्षात घ्या, के इज इक्वल टू हे बघा, हे प्लस 12 मायनस 12 झाले और के इज इक्वल टू 12. आता या दोन्हीपैकी कोणती व्हॅल्यू काउंट करतात बघा, लक्षात आहे. ह्या दोन व्हॅल्यू आपण केच्या काढल्या बस, के मायनस 12 आणि के प्लस केची व्हॅल्यू, आपल्याला दोन्ही केचीच व्हॅल्यू काढायची होती. म्हणजे केची एक तर मायनस 12 आहे किंवा केची आहे 12. अंडरस्टँड. तर व्यवस्थित समजून घ्या आणि समजून घेत त्या ठिकाणी पॉज करून किंवा स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या. ओके. सी इन सेकंड एक्झाम्पल पहा, याच्यामध्ये हे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्ममध्ये नाही आहे. मग आपण याला त्या फॉर्ममध्ये करायचं, म्हणजे आपण याला मल्टिप्लाय करू अगोदर बाहेरच्या ह्यानं. के एक्स गुणिले एक्स, के एक्स इंटू एक्स काय येतं, के ॲज इट इज एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, के एक्स स्क्वेअर आलं. ह्या के एक्सनं ह्या 2ला मल्टिप्लाय करायचं. मग हे पॉझिटिव्ह आहे ना, इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह मायनस 2के एक्स, के एक्स इंटू 2 काय आलं ते 2के एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0. आलं लक्षात. अगोदर त्यानं मल्टिप्लाय केला, आता त्या फॉर्ममध्ये झालं आपलं के इंटू एक्स, के एक्स इंटू एक्स, के एक्स स्क्वेअर. कारण इथं समजा 1 असला, के वन्स के आणि एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर, इथं बाजूला काय नसतो म्हणजे 1 असतो समजण्यासाठी. के इंटू 1 के आणि एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, के एक्स स्क्वेअर आणि के एक्स इंटू 2 म्हणजे 2 इंटू के मायनस 2के आणि एक्स ॲज इट इज, हे तर कळतं. मग आता पाय आणि प्लस 6 आलं लक्षात. हे मल्टिप्लिकेशन केलं आणि मल्टिप्लिकेशन करून चला हे असं तुम्हाला कळण्यासाठी. आता याला करू शकतो आपण कंपॅरिझन. मग पहा बरं, के एक्स स्क्वेअर मायनस 2के एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0. याला कम्पेअर करू, कम्पेअरिंग विथ याला कम्पेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करायचं आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर करायला. आता ए बी सीच्या किमती लिहून घ्यायच्या. ए इज इक्वल टू, ए मीन्स वॉट, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए आहे, तिथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय के, ए इज इक्वल टू के. इथं एक्सचा कोएफिशियंट आहे बी आणि बीच्या व्हॅल्यू एक्सचा इथं कोएफिशियंट हा टोटल आहे कोणता आहे
2k. आलं लक्षात. आणि सी ॲट द प्लेस ऑफ सी व्हॉट इज हिअर 6. आता आपल्याला तुम्हाला माहीत आहे ही रिअल आणि इक्वल जर रूट्स असतील तर आपल्याला b² - 4ac व्हॅल्यू काढावं लागेल आणि ती इथं 0 आहे. पण अगोदर त्याला याची काय येईल b² - 4ac व्हॅल्यू, मग डेल्टा. देअरफॉर नाव डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac राईट. मग हे काय b² मीन्स व्हॉट, b इज व्हॅल्यू 2k होल स्क्वेअर, 2चा पण आणि ब्रॅकेट kचा पण स्क्वेअर 2k² ब्रॅकेट स्क्वेअर हां मायनस 4. आता हे तुम्ही म्हणता ब्रॅकेट कसं काय केलं, हा 2चा पण स्क्वेअर आहे kचा पण स्क्वेअर आहे. एक्सचा कोएफिशियंट इथं सॉरी बी मीन्स बी आहे तर इथे एक्सचा कोएफिशियंट -2k सॉरी इथं -2k पाहिजे बरं का. बीची व्हॅल्यू काय आहे -2k असं पाहिजे हां. तर इथं सुद्धा मायनस काय शेवटी आन्सरमध्ये काही फरक पडत नाही, मायनसचा जरी असला तरी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह स्क्वेअर येतो. परंतु स्टेपला आपल्याला मार्क येत ना, स्टेप चुकू नये. -2k². आलं लक्षात. मायनस b² म्हणजे -2k ब्रॅकेट स्क्वेअर -4 ॲज इट इज इंटू एची व्हॅल्यू सांगा. a मीन्स k अँड c मीन्स दॅट 6. आलं लक्षात. आता -2k², याचा अर्थ काय -2चा पण स्क्वेअर इंटू आणि kचा पण स्क्वेअर. -2चा स्क्वेअर 4 आहे पॉझिटिव्ह 4 आणि k² ला k². आला का 4k². इथं काय यायचं -2चा स्क्वेअर आहे 4 पॉझिटिव्ह 4 आणि k² ला k². इथं डायरेक्ट नाही काढला तर रफ इथे बरोबर. त्याच्यानंतर मायनस चलो हे डायरेक्ट करून घ्या. 4 6 24 आणि k जशाला तसं बरोबर, किंवा 4k इंटू 6 24k 6 4 24k राईट. आता हे झालं. याच्या पुढं होते का कॉमन वगैरे निघते पण ते नंतर काढू. आता पहा इथं एक बाब लक्षात घ्या की ह्या रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक हेरफमधलं पुसलं बरं काय कशाला. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. काय दिलेलं आहे इथं हेअर इन एक्झाम्पल गिवन काय रूट्स ऑफ द गिवन quadratic equation are कशात बेटा ते रिअल अँड इक्वल आहे. मग काय होईल सांगा मला. ह्याला म्हणू आपण ही गोष्ट कशी आहे बेटा, हे गिवन आहे. कसं हे गिवन. मग गिवन असं जर असेल रिअल आणि इक्वल असेल तर त्या b² - 4ac ची व्हॅल्यू काय असते 0 असते. b² - 4ac ची व्हॅल्यू 0 असते किंवा रिअल आणि इक्वल असेल तर रिअल आणि इक्वल आहे. देअरफॉर b² - 4ac इज इक्वल टू 0. म्हणजे याची व्हॅल्यू b² - 4ac ची व्हॅल्यू काय 4k² - 24k इज इक्वल टू 0 बरोबर. आता लक्षात घ्या ही b² - 4ac ची व्हॅल्यू आपण आधीच काढलेली काय 24k² - 24k. आता पहा याच्यातून काय कॉमन निघतं तर चला इकडं स्टेप लिहू का, इकडं लिहितो. आता इथं थोडं जागा पूर्ण नाही तर चला इथं लिहितो. आता याच्यातून 4 आणि k कॉमन काढतो मी. काय काढतो याच्यातून कॉमन 4k. काय बसल एक स्टेप बसते. चला 4k कॉमन काढलं. आता 4 बाहेर घेतल्यामुळं मध्ये लिहायचं नाही. kचा स्क्वेअर इथं काय kचा स्क्वेअर त्याच्यापैकी एक k बाहेर गेलं मध्ये काय राहिलं फक्त 1k राहील. k मायनस 4 इंटू हाऊ मेनी इज इक्वल टू 24 4 6 24. आता k बाहेर घेतलेलं आहे म्हणून मध्ये नाही लिहिलं ब्रॅकेट क्लोज. एकदा बाहेर गेली की मध्ये नाही लिहायचं. तुम्ही म्हणला हे k कसं काय लिहिलं कारण इथं kचा स्क्वेअर एक k बाहेर आलं एक राहील मध्ये बरोबर. 4k ब्रॅकेटमध्ये काय आलं k. आता 4k 4 बाहेर आलं मध्ये नाही लिहिलं k² होता म्हणून एक k बाहेर 1k आउटसाइड 1k इनसाइड मायनस 4 6 24 आणि k इज हिअर सो वी रोट ॲट आउटसाइड नो नीड टू राईट इनसाइड. मध्ये लिहिण्याची गरज नाही बाहेर लिहिल्यामुळं. आता एवढं कळालं. नाव सी
आता दुसऱ्या इकडे स्टेपला काय 4k मीन्स 4k इज इक्वल टू 0 राईट. याचा पण अर्थ 0 झाला आणि k मायनस 6चा पण अर्थ 0 or k minus 6 that value also k minus 6 is also 0. आता पहा 4k sorry now see k is equal to 0 upon 4 हे मल्टिप्लिकेशन 4 डिव्हिजन झाले आपण 0 upon 4 or k is equal to हे -6 तिकडे गेल्यानंतर काय झाले +6 झाले. चलो now see or like this we can write 0 plus 6. चलो now k is equal to 4 0 0 or k is equal to काय होणार आहे सांगा 0 plus 6 6 या व्हॅल्यू. आता बट 0 जर व्हॅल्यू घेतली मी इथं केची तर इथं काय होणार आहे 4 इंटू आता जर 0 व्हॅल्यू घेतली चला रफमध्ये सांगतो थोडं काय होईल लक्षात घ्या. इफ सपोज काय होईल पहा 4k इन ब्रॅकेट असं आहे समजा k मायनस 6. आता इथे जर 0 घेतली व्हॅल्यू 0 आपण केची तर 4 इंटू 0 अपॉन 0 मायनस 6 तर इथं काय होणार 4 0 0 मल्टिप्लिकेशन असतं 0 मायनस 6 मायनस 6 आता इज इक्वल टू 0 पहा हे 0 0 0 0 इज इक्वल टू 0 0 6 जा 0च येतं पण केची व्हॅल्यू 0 चालणार आहे का मग नाही. बट असं लिहावं लागणार बट इफ k इज इक्वल टू 0 then quadratic equation becomes 0. लक्षात घ्या k ची जर व्हॅल्यू 0 घेतली तर देन 3 आहे देन क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकम्स 0 मग ते 0 होईल मग आपल्याला ही व्हॅल्यू घेता येणार का नाही. देअरफॉर k इज नॉट इक्वल टू 0 सो देअरफॉर k इज इक्वल टू 6 एकच व्हॅल्यू घेता येते त्याची. आलं लक्षात. सो व्यवस्थित लिहून घ्या आणि हे रफमधलं होतं हे रफ करतो मी हे काही समजून सांगण्यासाठी घेतलं होतं. चलो अंडरस्टँड. सो प्लीज try to understand and after understanding please pause that video or take a screenshot and then write.